सावंतवाडी ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ही एक प्रेमाची लढाई असते आणि नेहमीच सावंतवाडीकर जनता ही आमच्या सोबत राहिलेले आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहिले आहेत. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने जनतेला समर्पित करू आणि त्यांना चांगला कारभार देऊ. निवडणुकीसारखीच लढायची असते आणि ती त्या पद्धतीने लढवली जाईल आणि अत्यंत नम्रतेने आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचे मन जिंकून आम्ही लढाई जिंकू. नाही, आजचा शुभ मुहूर्त आहे म्हणून आज भरतोय, नाहीतर आम्ही उद्या भरले असते. शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील. युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही आहेत. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू. आम्ही प्रस्ताव दिलेला होता आणि त्यांच्याकडून रिस्पॉन्स यायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपली यादी पाठवलेली आहे वरिष्ठांकडे आणि त्यांना काय रिस्पॉन्स येतो हे आम्हाला कळणार नाही. त्यांनी कळवलं तर आम्ही अवश्य. नेहमी मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणतो त्याला रणधुमाळी हा शब्दच योग्य नाही. मला असं वाटतं की आम्ही शांतपणे ही निवडणूक लढवू आणि जिंकू, कारण विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहे आणि विकास हा फक्त आम्हीच केलेला असल्यामुळे सावंतवाडीची जनता ही आमच्या बरोबर राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे. अत्यंत त्यांचा जन्म सावंतवाडीमध्ये, त्यांचं पूर्ण शिक्षण सावंतवाडीमध्ये झालेलं आहे आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेऊन त्या वकील झालेल्या आहेत आणि आज वकील संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांना कायम उपलब्ध असतात आणि त्या कायम तशाच उपलब्ध या पुढे सुद्धा राहतील याची मला खात्री आहे. हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.